जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण गणपती बाप्पांसाठी बनवणार आहोत त्यांचे फेवरेट म्हणजे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक असं काही माझा प्लॅन नव्हता, पण दुपारी अचानक म्हणलं की करूया, म्हणून केली स्टार्टिंग करायला. त्यासाठी खोबरं होतं झाडाचे आणलेले, तर खोबरं आधी मिक्सरमध्ये मी छान असं बारीक करून घेतलं आणि 2 वाटी खोबरं तर 1.5 वाटी गूळ असं माप मी घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त गूळ हवा असेल तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर कढई तापायला ठेवली. कढईमध्ये थोडंसं असं तूप आणि खोबरं आपलं ते सगळं परतण्यासाठी मी कढईमध्ये टाकलं. कधी कधी खूप सगळी कामं उरकली ना, तर असं काही काम करायला कंटाळा येतो. लहान बाळसोबत असलं तर आणखीच जास्त कंटाळा येतो त्याच्या मागे पळून. तर हे रेडीमेड पीठ होतं माझ्याकडे, तेच यूज करणार आहे मी आज. तर आपलं खोबरं असं छान असं गरम होतं. थोडंसं नारळ ओला होता, ओलाच असतो ह्यासाठी, पण मी थोडंसं असं परतून घेते आपलं. आणि त्यानंतर एकीकडे पाणी ठेवले पातेल्यात. तुम्ही जर 1 वाटी करणार असेल पीठ, तर 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी असं तुम्ही करू शकता. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले. त्यानंतर थोडंसं गरम होण्यासाठी ठेवले. तोपर्यंत आपलं सारण रेडी करते इकडे. त्यामध्ये गूळ टाकला आणि छान पाणी सुटस तर असं परतून घ्यायचं. आणि हे असं किरकोळ कामं करायला भरपूर वेळ जातो. दिसत जरी 3-4 मिनटाचा व्हिडिओ असला तरी खूप वेळ जातो, कारण ह्या मोदकाला बनवायला उकड काढायला. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा घरी. कधीतरी असं चेंजेस लाईफमध्ये हवेत आपल्याला, त्यामुळे करा कधीतरी ट्राय. बाप्पांना पण आवडतात. आणि त्या इकडे उकड काढण्यासाठी मी पाणी कडकडीत गरम झालं, गॅस बारीक केला आणि आता पीठ हटायला घेते. तर दीड वाटीचं मी माप घेतलं आहे इथं. 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी पीठ. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. अर्धा करायचे. पीठ चांगलं हटून झालं. त्यानंतर 15 मिनटं मी तसंच झाकून ठेवलं, वाफ कोंडली. ते झाल्याच्या नंतर गरम पीठच काढून आपल्याला गरमच मळायचे, नाहीतर आपले मोदक आपल्याला तयार करायला मध्ये चिरा पडतील. गरम होईल तसं थोडं पाण्याचा हात लावत तुम्ही मळू शकता. भरपूर जणांना आता याची रेसिपी माहिती आहे. नवीन तुम्ही परत म्हणसाल नवीन काय. सो मी अशा पद्धतीने केले. तुम्हाला काय हेल्प झाली तर मला नक्की सांगा. कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला. आणि अशाच पद्धतीने मी डेली व्लॉग घेऊन येणार आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचे बघायला आवडतील का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान असं मळून घेतलं, लुसलुशीत पीठ. आणि आता त्याचे छान असे मी मोदक करून घेणार आहे. जरी दिसत असलं लवकर, पण करायला हे वेळ जातो. हे आहे आपल्या लेडीजला कधी काम चुकलं नाही आणि चुकणारही नाही. सो या अशा छोट्या गोष्टींमधून आपल्याला आनंद भेटतो. तो आनंद आपण नेहमी एन्जॉय करायला हवा असं मला वाटतं. सो असे छोटे लाईफमध्ये आनंद नक्कीच एन्जॉय करत राहा. लाईफ खूप छान आहे, छान जगत राहा. टेन्शन जास्त घेऊ नका, कारण लेडीजचं कसं असतं, टेन्शन आलं की एकदा टेन्शन म्हणजे खूप दिवस अख्खा खराब जातो त्या टेन्शनमध्ये. सो त्यामुळे कधीही टेन्शन घेऊ नका. आहे ते फेस करावं लागणारच आहे. त्यामुळे मग कधी टेन्शन नका घेत जाऊ. आपल्या हेल्थसाठी नसतं चांगलं. सो अशा प्रकारे मी कढईचे मोदक करून घेतले. ते आता छान प्रकारे उकडीसाठी लावणार आहे. सगळेच काही परफेक्ट येतात असे नाही, काही ना काही त्यात बिघाड होतो. जे परफेक्ट आले ते एका चाळीत आणि दुसरे जे असे आले ते एका चाळीत. यांना इग्नोर करा. पण टेस्टला खूप छान झाले होते. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही आतलं सारण परतसाल त्यामुळे तुम्ही इलायची पावडरही टाकू शकता. आणि बाहेरून असे केसर लावले. सो दिसायला कसे झाले आणि टेस्टला तर खूप छान झाले. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे मोदक मी घेऊन जाते बाप्पांच्या दर्शनासाठी. सो हे आमच्या गावातल्या देवाचं मंदिर. बाप्पांचा नैवेद्य दाखवला. व्हिडिओ कसा